वास्तुशास्त्र ಬಗ್ಗೆ आम्ही गेल्लारी तंतु डीप जाऊन गेल्लारी कशी ज्योतिषांतू एक थंय कशी भविष्यात कशी संगीत की तशीच आम्ही वास्तू ते तशी सगळी संगीत माझी पशी पुढे वास्तू देवाले कहाणी सांगली वास्तू पुरुष कशी जाल्लो म्हणून तो भाद्रपद बहुळ कृतिका नक्षत्र आणि तृतीया तिथी आणि व्यतिपात योग भद्रवा करणू शनिवारू गुळिगा कालू वर्ष ऋतू त्यांना त्या संदर्भात तागेल सृष्टी जावची तशी वास्तू प्रकार आम्ही पळताना आता मी ज्योतिषांत कशी पळयती एक जातक घेऊन गेल्लारी तुका नागार उपद्रव आसा तुका तुमगेला नागबीदी आसा आणि नागाल एक तुका एक हें जावका अनुग्रह जावका नागाल एक आराधन जावका अशें सगळें सांगता ती तशींची आमगेल वास्तून ते नागबीदी म्हणून सांगून आसा ಒಟ್ಟು वास्तुशास्त्रांत सांगता कसं म्हणून सांगला रे 8 नमुन्यांची बीदी आसा 8 नमुने बीदी तंतू त्या जाग आमी पळोवचे वताना वास्तू सलहेगार कोण वता तांकां पळोवचे वताना ताची सकाळी आमकां स्थिती आमकां कळटा तशी ह्या 8 बीदी ಬಗ್ಗೆ हांव सांगता कसं म्हणून सांगला रे उत्तर दिक्कू म्हणून सांगतात उत्तर एत्तर दक्षिण तग्गू उत्तर एत्तर जावन दक्षिण तग्गू जावन असं म्हणून सांगला रे ताका आम्ही यमबीदी म्हणून सांगतात या 8 बीदींत नागबीदींत ते एका बीदी उत्तर एत्तर दक्षिण तग्गू यमबीदी तशींची दक्षिण एत्तर उत्तर तग्गू दक्षिण एत्तर उत्तर तग्गू जाल्यार गजबीदी म्हणून सांगतात हे भारी चांग दोन्हींचे उत्तर एत्तर चांगणे उत्तर तग्गू दक्षिण एत्तर जाल्यार ते गजबीदी म्हणून सांगतात तशींची पूर्व तग्गू जावन पश्चिम एत्तर जाल्यार पश्चिम दिक्कू एत्तर जाल्यार ताका आमी गोबीदी म्हणून सांगतात म्हळ्यार गोरवान एक चर्च जागो गोरवान चर्च जागो भारी चांग म्हणून सांगता पळय कसाने एक जागेर दोष आसला रे थंय ते गोमूत्र घालचे की ते शाण घालचे की असं म्हणून सांगला रे ताचे सर्व दोष निवारण जाता म्हणून सांगून वास्तुशास्त्र सांगता खंयच्याय घर कडेन कसाने एक दोष आसला रे 4 गोरवां पोसली म्हणून सांगला रे त्या पुरा गोरवां घेतले की दोष पुरा तें घेवन आमकां चांग दिता म्हणून सांग तशी गो बीदी म्हणून सांगला रे पूर्व तग्गू जावका पश्चिम एत्तर जावका तेंची पूर्व एत्तर जावन हांगा पश्चिम तग्गू जन म्हणून सांगला रे ताका जलबीदी म्हणून सांगतात जलबीदी म्हणून सांगला हांतू दालमनशांक तांकां आर्थिक नश्ट चड आनी तांणी डिप्रेशन वच्चे चड बीपी असल सैड कायले वच्चे चड पराभार खर्च चड जाग तांणी विकून वता ती म्हणून सांगून ते सांगून घेता पूर्व एत्तर पश्चिम तग्गू हाका आमी जलबीदी म्हणून सांगतात तशींची ईशान्य म्हणून सांगल्यार आमी सांगले पळय ईशावासम म्हळ्यार ईश्वरान असो प्लेस ते खंय जाल्यार ईशान्य खंय जाल्यार तग्गू जावन आनी नैऋत्य दिक्कू ताजे विरुद्ध दिक्कू कॉर्नर दिक्कू डायगनल दिक्कू नैऋत्य एत्तर जावन असं म्हणून सांगल्यार ताका धनबीदी म्हणून सांगतात म्हळ्यार ते केन्नाय थंय धनसंचय चड जाता म्हणून सांगून तेंचे नैऋत्य तग्गू जावचे ईशान्य एत्तर जावचे ताका भूतबीदी म्हणून सांगतात भूतबीदी म्हळ्यार ते प्रेत भूत पिशाच असल सकडी अशे प्लेस असल सकडी नेगेटिव्स कसान ब्लॅक मॅजिक म्हणून सांगून आमी सांगतात ते आत्तांचे नवे वर्ड प्रकार ब्लॅक मॅजिक तसल सगळे अशे त्या बीदीन खंयच्यान तूं ईशान्य एत्तर हांगा नैऋत्य तग्गू तशींची आत्ता येवची कसा म्हणून सांगल्यार आग्नेय दिक्कू म्हळ्यार आमी किचन सायडाचे ते कॉर्नर आग्नेय दिक्कू एत्तर जावन वायव्य तग्गू जालें म्हळ्यार ते आमी नागबीदी म्हणून सांगतात डेफिनेटली नागबीदीची हें जाग जाल्यार तुमी पळयात आग्नेय भाग मात्र एत्तर वायव्य भाग तग्गू म्हळ्यार आमी प्रत्येक भागी समतोलन जावन आसका म्हणून सांगतात पूर्व डाऊन जावका वय उत्तर डाऊन जावका वय सलारी आमी रस्ते पासी हें पुरो एत्तर जावन आसका इता म्हळ्यार रस्त्यार येवचे आशिल्ले उदक आमगेल प्लॉट येवचे नज आमगेल प्लॉट आशिल्ले उदक देंवन वचुका ताजे खातीर आमी खंयचेय जावो रस्त्या पासी आमगेलें एक घर 1 फीट की 2 फीट एत्तर आसका म्हणून सांगून तशी आतां हांव सांगिल्लें आग्नेय एत्तर वायव्य तग्गू ताका सांगचें नागबीदी म्हणून ताजे नंतर वायव्य एत्तर आग्नेय तग्गू तेन्ना कसं जाता म्हणून सांगल्यार ताका वैश्वानर बीदी म्हणटात वैश्वानर बीदी म्हणून वैश्वानर म्हणून सांगल्यार सुण्यांनी एक कच्चाट तांणी एक लढाई केल्यार कशी आसता त्या नमुने स्थिती आमगेल्या घरकाड येता म्हणून सांगचो तरी थंय
वास्तुशास्त्र तशें सांगला वैश्वानर बीदी म्हणून हें सक्कडे हांव आतां सांगिल्लें कसं म्हणून सांगला रे हें वयर मात्र म्हळ्यार आतां आग्नेयाक येत्तार आसल्यार नागबीदी म्हणून सांगलें ईशान्य येत्तार आसल्यार ते भूतबीदी म्हणून सांगलें आनी उत्तर येत्तार आसल्यार ते हें तुमगेलें उत्तर येत्तार धननाश म्हणून सांगलें ते हंतू यमबीदी म्हणून सांगलें म्हळ्यार दक्षिण येत्तार जावचें या तग्गू जावचें उत्तर येत्तार जावचें ते यमबीदी म्हणून सांगलें म्हळ्यार ते मृत्यू म्हणून सांगलें अनारोग्य आनी ते पुरो चड जावन आसता उत्तर येत्तार जावन दक्षिण तग्गू जावन आसल्यार दक्षिण खंय जाल्यार येत्तार आसूं उत्तर तग्गू जावन म्हणून सांगल्यार ते गजबीदी गज म्हळ्यार आने म्हळ्यार ऐश्वर्य आमी एक स्वप्नांत आमी हस्ती आयिल्ली म्हणून सांगलें कितलें एक चांग स्वप्न म्हणून सांगता ती ऐश्वर्य ताका येता म्हणून सांगून तशें हें सक्कड पळयतना वयर बट आमी एक दिक्कू खंय जाल्यार समना म्हणून सांगल्यार ताजे विरोध दिक्कू कशी आसा म्हणून पळोवप आमी तेवेय समना म्हणून सांगल्यार त्यात मात्र आमी थंय ताका कन्क्लुजन येवका म्हळ्यार फायनल जजमेंट येवका एका वयरी पळोवन हें नागबीदी म्हणून सांगूंक जायना आनी ते कशें सम करचें ते सूक्त वास्तुशाला लागीं ती तुमी वचूंक जाता तशी खंयचेय एक आमी प्लॉटाक खंयचेय एक वास्तू पळोवचें वतना फस्ट पळोवचें वचचें आमी परिसर वास्तू परिसर म्हणून सांगलें कसं प्लॉटाचे भायरचे घराचे प्लॉट निवेशन ताजे भायरचे प्लॉट कशी उदक खंयची दिका लागून खंयची दिका वता घरा येदूर कसं आसता ते चर्च आसवे देवस्थान आसवे स्मशान आसवे पर्वत आसवे गुड्ड आसवे ताजे सावड जेव हेकाड पडतवे थंय दाखून कितले दुरारी ग्राउंड्स आसता ती म्हळ्यार थंय पुरा नेगेटीव सोडून वचचें खेळून नेगेटीव सोडून वचचें पळोवचें विशाल जागो ते कितले दूर आसता हें सक्कड आमी पळोवचें परिसरा वास्तून येता परिसर म्हळ्यार एनवायरमेंटल वास्तू ते समस्या म्हणून ते कशें आसता म्हणून ते आमी सगळे पॉयंट बरोवन घेवन ताजे नंतर आमी भितरी निवेशनां येवचें घराचे प्लॉटां येवचें एक वेळार घरा भितरचे न्हय जाल्यार प्लॉटाचे वास्तू समना जाल्यार परिसरा वास्तू समस्या म्हणून जाल्यार ते उक्कळून धरता म्हळ्यार परिसर म्हळ्यार कसं प्रकृती आमकां अनुग्रह करता म्हणून सांगून वास्तू सांगता तशें आमी नेक्स्ट वचचें हाका खंयच्याक हाका आमगेले प्लॉटा वचचें प्लॉट आमी पळयता ती ते प्लॉट कशी येवची कशी म्हणून म्हळ्यार पळय ती तावळे एक 8 बीदी सांगल्या नागबीदी आमगेले घरा येतना आमी स्ट्रेट जावन येवका म्हणून सांगता ती म्हणजे स्लोप जावन येवं खाली स्लोप मात्र अशी कर्व जावन अशें पळय तेव्हा एक नागबीदी म्हणून सांगून घेता ताकाय नागबीदी म्हणटात ताजे नंतर एक हाजे भितरी निवेशना भितरी एक आमगेले घरा फावंडेशना कॉर्नरारी आनी कॉम्पाउंडा कॉर्नरारी थंय बांय येवचें ते योनी म्हणून सांगता तेजे डायग्नल म्हणून सांगता ती थंय बांय येवचें थंय कसं एक स्ट्रक्चर येवचें नाही तुळसी कट्टे येवचें हें सगळें कसं सांगता म्हणून सांगल्यार ते एक नाग नाडीक पेट्टू जाल्लें म्हणून सांगतात ते वग्गी इम्प्रुवमेंट जायना कसं अर्द काम केलें म्हणून सांगल्यार घर जावप वयर वग्गी ते घर कंप्लीट जावचें बारीक अशें जाता तशें आमी ती नाग नाडी म्हणून सांगून थंय सांगून घेता म्हळ्यार कॉर्नरार कसं एक स्ट्रक्चर येवचें आनी येवचें कर्व जावन येवचें तवें एक नागबीदी म्हणून सांगता तशें तें जावन आमी निवेशन कशें पळयता ते उद्यानवनां खंय कितलें आंगण सोडलां नॉर्थान तूं दक्षिणा कितली सोडला पूर्व कितली सोडला पश्चिमा कितली सोडला उत्तर आनी पूर्व चड सांगता म्हणून वाचशास्त्र सांगता दक्षिण आनी पश्चिमा उणी सोडका म्हणून सांगता जागो आमी घर बांदतना तशें ताजे नंतर आमी वचचें घरा भितरची वास्तू घरा भितर आमी थंय आमकां भितर वास्तू पळोवपाक जाता खंय आमगेले हॉल खंय आसा आनी खंयची दिक्का समजावन ताणें घर आसता खंय मेन डोर आसा ताजे नंतर खंय हॉल कशी केला ताजे नंतर खंय एक चेडवाले वाज्यूच रूम खंय आसा ऑफिस रूम जाल्यार ऑफिस रूम कशें आसा ताजे नंतर बेडरूम कशें आसा ताजे नंतर किचन कशें आसा हें सक्कड आमकां घरा भितर वास्तू मेळटा तशेंच हांव सुरवेक सांगीन म्हणके ज्योतिशान तूं कसन मेळटा थंय आमी कॅल्क्युलेशन करपाक जाता थंय गणित पळोवपाक जाता थंय षडवर्ग म्हणून आसा थंय ग्रह कुंडळी मात्र पळयला पावना नवांश पळोवपाक जाता द्रेकाण पळोवपाक जाता ताजे नंतर दशांश पळोवपाक जाता मागीर त्रिंशांश पळोवपाक जाता अशें सक्कडे पळयतना आमकां थंय मात्र सक्कडे परफेक्ट जावन मेळटा बट हांगा काय ना आमकां वाचतून तूं वयर पळयतना आमकां सादारण मट्टाक आमकां कळटा कसं न्हय एक कोर्ट कटले जावो ह्या घरान तूं केस आसा म्हणून सांगता नाजाल्यार दौर्जन्य जावचें म्हणून सांगता आडवट्टे कॅरेक्टर लॉस जावचें सांगता आनी घरकाडे उसुमिटी असल अनारोग्य आसा व्याधी आसा म्हणून सांगता मनस चिंतल म्हणून सांगता गलाट जावचे विशय सांगता आनी
चोरपण जावचे विशयार सांगता, शॉर्ट सर्किट जावचे विशयार सांगता. म्हळ्यार प्रति एकय आमकां एक्कांतू जजमेंट करूं जायना. एक्का स्थिती विरुद्ध अनेक मूल्यांते, एक्का विरुद्ध अनेक मूल्यांते तशी आस म्हणून सांगला रे. त्यात मात्र आम्ही जजमेंट करून फायनल सांगता शिवाय आता कशी ज्योतिषांतू ग्रह कुंडळी पळका, भाव कुंडळी पळका, नवांशय पळका, त्यात मात्र आम्ही फायनल जजमेंट येऊ का. कुजदोष असेल म्हणून सांगता आणि कुजदोष म्हणून सांगता ना. ताका कदा नाही गुरुदृष्टी आसवे तो आमच्यार कशी बेसला हे सकाळी पळयल्यार मात्र आमकां हांगा वास्तून ती दोष म्हणून सांगून फायनल तीर्मान घेवयता. तशें हांव आज सांगील कसा म्हणाली 8 बीदी तावळे हांव सांगील म्हणके नाग बीदी, वैश्वानर बीदी आणि गज बीदी, यम बीदी हे सगळं गो बीदी हे सगळं सांगलें. तशींच अनेक 2 आसा. नागप्रस्थ म्हणून सांगून आसा. नाग नाडी विषय हांव सांगलें, येवचे सांगलें नाग बीदी टायप. नाही नागप्रस्थ म्हळ्यार कसा नाही पूर्व आणि पश्चिम प्लॉट, पूर्व आणि पश्चिम, उत्तर दक्षिण पशी दीग जावन अशें 100 फीट दीग पूर्व पश्चिम अशें, 30 फीट उत्तर दक्षिण अशें. ताजे नंतर मध्य प्लॉट तग्ग जावन अशें म्हळ्यार उद्दा पुरा देवून मध्य येवन राबचें. ताका जलविधी म्हणून सांगता ती. ते बारी चांग न्ही तेव्हा हेका नागप्रस्थ म्हणून सांगून ताका हक्क घेता नागप्रस्थ म्हणून सांगून. तशी हे सगळी आम्ही आलोचन करून वास्तू प्रकार सूक्त वास्तू सल्लागारांक आम्ही धरका जाता. आम्ही आता पळयता ती कंट्राक्टर वास्तू आसा, मेस्त्री वास्तू आसा, इंजिनियर वास्तू आसा, भटमामाल वास्तू आसा. सूक्त वास्तू तज्ञ कोण असता ती, वास्तू प्रकार शिकून कोण असता ती तांगेल ಮೂಲಕ आम्ही वास्तूचे सलहे घेवचे चांग म्हणून सांगून आमगेल्या वीक्षक बांधवांक हांव अरिके तुमगेले 2 पॉयंट उलयता.